वैष्णवीचं बाळ आता अखेर कसपटे कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात आलंय। आपण व्यक्तीने आणून दिलं काय सगळे प्रयत्न बाळासाठी तुमचे 3 दिवस सुरू होते। हां, मग ते बाळ आमच्या भावाला अज्ञात व्यक्तीने आणून दिलं। ह्या ताई होत्या इथे, ताई बाळाला नेण्यासाठी झाल्या होत्या, मला स्वतः घेऊन जाणार होत्या बाळाला घेऊन जायला, पण त्यावेळेस आमच्या भावांनी इकडनं बाळ घेऊन आलं। बाळ हातात मिळालं, आम्ही आनंदात आहे। तर बाळाच्या रूपानं तुम्ही वैष्णवीला पाहताय, आज वैष्णवी हातात आल्यासारखं वाटतंय। हो, बाळाच्या रूपाने वैष्णवीलाच बघतो आणि वैष्णवी म्हणूनच मी त्या बाळाला पूर्ण कायम सांभाळ करणार त्याचा। बाळ नेमकं होतं कुठं तुम्हाला कुणाचा फोन आला? नाही, मला कोणाचा फोन नाही आला आणि कोणाचं काय नाही आलं, मला फोन नाही आला, काय नाही। बाळ कुठं होतं काय नाही, आमचे भाऊ गेले आणि तिथं भावाला अज्ञात व्यक्तीने आणून दिलं। पण बाळाची तब्येत कशी आहे आता? काही झालं त्याला? काय बाळ खराब झालेलं आहे। आरोपीला अटक व्हावी अशी मागणी तर बाळ या ठिकाणी आलेलं आहे, याचा आनंद कुटुंबियांना आहे। लेक हरवल्याचं देखील दुःख आहे। ज्या काकांनी हे बाळ घेऊन आले ते मोहन काका आपल्यासोबत आहेत। बाळ कुणी आपल्याकडे आणून दिलं? बाळ एका अज्ञात व्यक्तीने आमच्या ताब्यात दिलेले, आम्ही त्याला ओळखत नाही। त्याचा फोन आला की बाणेर हायवेला तुम्ही या, मी तुमच्याकडे माझ्याकडे बाळ आहे। हे म्हटलं नाही, आम्ही पिरंगुटला चाललो, तर ते म्हटले नाही पिरंगुटला नाही, हे बाळ माझ्या ताब्यात आहे। आणि त्यांनी हायवेला आल्यानंतर आमच्या ताब्यात दिलं आणि ते निघून गेले लगेच। ते कोण होतं याच्याबद्दल काही माहिती घेतली? नाही सांगतायत काय, कोण अनोळखी होते। किती वाजता हे बाळ आपल्याकडे देण्यात आलं? आता आम्ही तिथून निघाल्याच्यानंतर मॅक्स 10 ते 15 मिनिटं झाली असतील। आता किती वेळापासून आपण बाळाचा शोध घेत होतो? आणि सकाळपासून होतो, काल नाही परवा दिवशी गेलो होतो, कालच नव्हतो गेलो, काल येतो होतो दिवसभर, परवा दिवशी आम्ही दिवसभर गेलो होतो। म्हणजे तसं हे झाल्याच्या नंतर 16 तारखेनं 17 तारखेपासून आम्ही कंटिन्यू त्याच्या शोधातच आहे। सहकार्य कुणाकुणाचं लाभलं आपल्याला बाळ मिळवलं? सहकार्य आमचे ते त्यांचे चुलत आजोबा आहेत प्रकाश हगवणे, यांनीच मदत केली, दुसरं कोणीही मदत केलेली नाही। तसे पोलिसांनी काही आपल्याला सहकार्य केलं याबद्दल? तुमच्या मीडियाच्या माध्यमातून थोडंफार सहकार्य झालेलं आहे की कुठं काय जाण्यासाठी। सांगाल 8 दिवसानंतर अखेर बाळ जे आहे ते तुमच्या ताब्यात मिळालं, काय सांगाल? आमचं बाळ आमच्या ताब्यात मिळालं तेवढा आनंद आहे आम्हाला, बस। बाकी आता जास्त बोलण्यात काही हे नाही आहे। तर हे जे 9 महिन्याचं चिमुकलं बाळ आहे, या बाळामध्येच आता ते वैष्णवीला या ठिकाणी पाहतायत आणि म्हणूनच हे बाळ या कसपटे कुटुंबियांकडे येणं खूप गरजेचं होतं। अखेर हे बाळ कसपटे कुटुंबियांकडे आलं आहे। खरं तर बाळ घरी आल्याचा आनंद आहे, मात्र मुलगी हरवल्याचं दुःख मात्र अजूनही त्यांच्या मनामध्ये घर करून नक्कीच असणार आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। तर आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी आता या सगळ्या घटनेचा आढावा घेतलेला आहे आणि वैष्णवी हगवणेचं बाळ अखेर कसपटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आलंय। परंतु अतिशय अज्ञात आणि अनोळखी अशा व्यक्तीचा फोन आला आणि बाणेरच्या हायवेवरती या अज्ञात व्यक्तीने आमच्या ताब्यामध्ये बाळ दिलं असं कसपटे कुटुंबियांकडनं सांगण्यात येतंय। तसंच बाळ तातडीने शोधून काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश होते असंही करतंय। परंतु एकंदरीतच हे बाळ पुन्हा एकदा आपल्याकडे आल्यानंतर कसपटे कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती एक स्मितहास्य उमटलेलं दिसतंय, एक दिलासा कुठेतरी त्यांना मिळालेला आहे, हे मात्र नक्की आहे। आपल्या या नातवामध्ये आपण आपल्या मुलीला बघतोय अशा पद्धतीची प्रतिक्रिया वैष्णवीच्या वडिलांनी सुद्धा दिली। खूप आनंद होत असेल। आनंद किती आतुरतेनं आपण वाट पाहत होता बाळाची, मिळालं आपल्याला। परंतु वैष्णवीला ज्यांनी त्रास दिला ते राजेंद्र हगवणे मात्र अद्याप सापडले नाही आहेत। त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आपल्याला पाहिजे आणि त्यांना ते शिक्षण व्हायला पाहिजे। बाकीचं काय आपलं ते गेले, पण त्यांना शिक्षण माझेच ना पडले नाही, काय त्यांचा उपयोग आहे? आपलं गेलं ना, आता यांना शिक्षण व्हायला पाहिजे। ते अजित पवार गटाचे आहेत, त्यामुळं राजकीय काही दबाव दिसतो तुम्हाला? राजकारणातलं माहिती नाही, मी ते बोलू शकत नाही। बरोबर, पण अटक लवकरात लवकर व्हावी। लवकरात लवकर व्हावं आणि त्याला न्याय मिळावा। तर वैष्णवीला न्याय मिळावा यासाठी राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक व्हावं अशी अपेक्षा वैष्णवीचे आजोबा सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतात। कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। तर राष्ट्रवादीचे बडतर्फ तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने आत्महत्या केली, ही
हुंड्याच्या कारणामुळे आत्महत्या केल्याची बातमी सातत्याने गेले काही दिवस चर्चेत आहे. या संदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती टीकास्त्र सर्वसामान्यांकडनं सातत्याने पाहायला मिळते आणि या सगळ्यामध्ये वैष्णवीचं बाळ हे चव्हाण नावाच्या एका व्यक्तीकडे तिच्या नवरा शशांकने त्याचा मित्र निलेश चव्हाणकडे दिल्याचा दावा करण्यात येत होता आणि त्या व्यक्तीकडनं जेव्हा बाळ परत आणण्यासाठी कसपटे कुटुंबीय गेलेले होते तेव्हा त्याने बंदुकीचा धाक कसपटे कुटुंबियांना दाखवला असंही सांगण्यात येत होतं. त्यामुळे या बाळाच्या संदर्भामध्ये प्रचंड काळजी कसपटे कुटुंबियांना होती. परंतु आता हे बाळ कसपटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे. एका अज्ञात व्यक्तीने आपल्याशी संपर्क केला आणि त्यानंतर बाणेरच्या हायवेवरती बाळ ताब्यात दिल्याचं कसपटे कुटुंबांनी सांगितलेलं आहे. दरम्यान बाळ तातडीने शोधून काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते. या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय कुठल्याही पद्धतीने पाठीशी घालण्यात येत होतं का हगवणे यांना, राजेंद्र हगवणे यांना, अशाही पद्धतीचा सूर सातत्याने उमटत होता. परंतु आज या बाबतीमध्ये खुलासा करत असताना यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकीय पाठबळ किंवा राजकीय पद्धतीने कुठल्याही पद्धतीने झाकण्याचा हे प्रयत्न केला जात नाही असं स्पष्टीकरण देण्यात येत आहे. आणि आत्ताची दृश्य सुद्धा अतिशय बोलकी आहेत. हे बाळ 9 महिन्याचं अवघं हे बाळ पुन्हा एकदा आपल्या आजी आजोबांकडे आलंय. आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत. मंदार, अतिशय वेगवेगळ्या वळणाने गेलेला असा आजचा हा दिवस आहे, कारण आज तुम्ही सकाळपासनं कसपटी कुटुंबियातले जे काका होते त्यांच्या सोबत होतात. सुरुवातीला आधी तुम्ही त्या चव्हाण यांच्या घराशी गेला होतात आणि त्यानंतर आत्ता हे बाळ पुन्हा एकदा कसपटे कुटुंबियांकडे येण्यापर्यंतचा जो हा घटनाक्रम होता, हा जो प्रवास होता, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? कसपटे आहेत वैष्णवी कसपटे यांचे चुलते. आपण सकाळी पाहिलं होतं की हे बाळ मिळावं यासाठी कर्वेनगर हा म्हणून जो पुण्यातला भाग आहे तिथे त्या निधीसाठी 10 लाख रुपये द्यायचे. आपण त्या ठिकाणी होतो, मात्र त्या ठिकाणी बाळ नव्हतं. त्यानंतर काय झालं? घरी आहे बाळ म्हणून आम्ही तिथनं सोडून पिरंगुटला त्या दिशेने चाललो असताना चांदणी चौक क्रॉस करून गेल्यानंतर आम्हाला एक अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यांनी सांगितले जे बाळ तुम्ही शोधताय ते बाळ पिरंगुटला नसून माझ्या ताब्यात आहे. मी त्यांना विचारलं कोण येतं, ते म्हटले तुम्ही कोण आहे त्यापेक्षा तुम्हाला बाळ आहे ते मला तुमच्याच ताब्यात द्यायचे. मग त्यांना कुठे येऊ म्हटलं. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही बाणेर हायवेला या. मी बाणेर हायवेला गेलो, त्यांनी बाळ माझ्या ताब्यात दिलं आणि ते निघून गेले. बाळ तुम्ही आता घरी घेऊन आलेला आहात. एवढ्या सगळ्या दिवसांमध्ये बाळासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात. अर्थात आम्ही बघितलं तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान किमान बाळाच्या बाबतीत तरी आता पाहायला मिळालं. पुढची मागणी मात्र जी आहे की अजूनही राजेंद्र हगवणे आणि मुलगा अटक नाही. आता पुढची मागणी हीच राहील की राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा जे पक्षाचे पदाधिकारी आहेत ते कुठल्याचे असू दे, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी आणि पुढील कार्यवाही व्हावी. बरं, आता आपण ह्या बाळाचा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास पाहिला की 16 तारखेला वैष्णवीने आत्महत्या केली होती. तेव्हापासून हे बाळ तुमच्या ताब्यात मिळावे यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात. तुम्ही सांगितलं की तुम्ही त्या निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीच्या घरी गेला होता, मात्र त्यांनी तुम्हाला बाळ दिलं नाही. पोलिसांकडे गेला, पोलिसांनी देखील दाद दिली नाही. न्यायालयामधून बाळ घ्या, बाळाचा ताब्यात घ्या असं सांगितलं. मात्र आता जो काही असा दबाव माध्यमांच्या मार्फत निर्माण झाला म्हणून हे शहाणपण सुचलं बाळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं, ज्याच्याकडे कोणाकडे ते होतं. हो, तुमच्या मीडियाचा नक्कीच फायदा झाला असं आम्हाला वाटतंय. त्यामुळेच काही का होईना त्यांनी तत्परता दाखवून ते बाळ आमच्या ताब्यात दिलं. त्याबद्दल तुमच्या मीडियावाल्यांचे धन्यवाद. नाही, तो धन्यवाद मानणं अजिबात अपेक्षित नाही आहे. अपेक्षित हे आहे की जे राजेंद्र हगवणे ज्यांच्यावरती आधी पण गुन्हा दाखल होता, तुम्हाला वाटतं की त्यांची राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली नाही? त्याचवेळी जर कारवाई झाली असती, मोठ्या सुनेनी जे काही तक्रार दिली होती, गुन्हा दाखल झाला होता, तर कदाचित वैष्णवीचं हे असं जाणं, तिनं आत्महत्येचं पाऊल उचलणं टळलं असतं. हो, नक्कीच. जर त्यावेळेला कार्यवाही झाली असती तर कदाचित हे पाऊल उचललं गेलं नसतं. हे 100% बरोबर आहे. अच्छा, त्यावेळी कोण अधिकारी होते, म्हणजे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे कोणाशी संपर्क साधण्यात आला होता, का त्यांनी दखल नाही घेतली? त्यावेळेला ते पौड पोलीस स्टेशनला होतं. तिथं कोण अधिकारी होतं नाही सांगता यायचं मला.
आणि ते मोठी जाव होती ना त्यांची. अच्छा हा, मोठी जाव होती, आमची मुलगी नव्हती. अच्छा. राजेंद्र हगवणे अजूनही पोलिसांना सापडत नाहीयेत, तर राजकीय प्रभावामुळे हे होतंय असं वाटतं तुम्हाला? हो, राजकीय प्रभाव आहेच, यात काही शंका नाही. अच्छा, त्याच्यामुळेच ते सापडत नाहीयेत, कारण इतके मोठे गंभीर गुन्हेगार जर पोलिसांना सापडतात तर इतक्या दिवसानंतरही ते का सापडत नाहीयेत? हो, राजकीय पाठबळ असल्याशिवाय ते फरारी राहू शकत नाहीत. अच्छा, कोणाकडे मागणी कराल ही आता तुम्ही, की पकडा, म्हणजे आता पोलिसांकडे तर मागणी करून झाली, दादांकडेच मागणी करेल. दादांकडे. दादा मंत्री आहेत, दादांनी ज्याची गंभीर दखल घ्यायला हवी. दादांनी त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत. अजित दादांनी त्याची दखल घेऊन कार्यवाही करायला हवी. बरोबर आहे. तर अजितदादा पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे हगवणे. अजितदादा स्वतः लग्नाला आले होते या सगळ्या ह्याच्यामध्ये. या अशा राजकीय पार्श्वभूमीचा तुमच्यावरती प्रभाव पडला होता की इतके मोठे नेते येतात लग्नाला, तर मग ते कुटुंब असं कसं असू शकतं? सगळ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे. सार्वजनिक जीवनामध्ये इतकं असं असणारं हे जे कुटुंब आहे, तर म्हणजे अजितदादा या लग्नाला आले होते, तर या सगळ्याचा प्रभाव नकळतपणे पडतो माणसांवर. 100% पडतो. एक चांगला समाजामध्ये एक मेसेज जायला हवा होता की एका चांगल्या कुटुंबामध्ये विवाह झाल्यानंतर आणि राजकीय संबंध असल्यानंतर आपण समाजाला एक मेसेज द्यावा चांगला. परंतु त्याच कुटुंबाने आमच्यावरती एक प्रकारे अत्याचार केला आणि अमानुष अत्याचार केल्यामुळे आमच्या पुतणीला वैष्णवीला जीव गमवावा लागला. आणि हे असताना सुद्धा अजितदादा पवार यांच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष सुशील हगवणे असतील आणि नेते राजेंद्र हगवणे असतील, हे आजही फरार आहेत. त्यांनी ॲक्च्युली आमच्या मुळशी तालुक्याचं नेतृत्व करताना समाजाला एक संदेश द्यायला हवा होता, परंतु त्यांनीच आज नराधमांनी या बालिकेचा गळा घोटलेला आहे. नाही, लोकांच्या मनात तोच प्रश्न आहे की इतका महत्त्वाचं पद आहे मुळशी तालुक्याचं आणि इतक्या महत्त्वाच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, तर हे असं कसं काय करू शकता? पहिल्यांदा ही जेव्हा माहिती समोर आली किंवा बातमी आली 16 तारखेला, तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये हेच होतं की असं कसं काय करू शकता? तुम्हालाही हेच वाटलं असेल, इतकं मोठं कुटुंब आहे, सार्वजनिक आयुष्यातलं आहे, हे असं कसं काय करू शकतं? ॲक्च्युली त्या कुटुंबाची विचारसरणीच तशा प्रकारे आहे. आत्ता एक एक गोष्टी आम्हाला त्या कुटुंबावरती समजायला लागल्या आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही आमच्या मुलीच्या हट्टासाठी थोडंसं लग्न करून दिलं. लग्न केल्यानंतर आम्हाला वाटतं की एक एक गोष्टी सुधारत जातील, परंतु त्यांची वृत्तीच तशी होती. ती वृत्ती त्यांची कधी सुधारली नाही आणि शेवट एक बळी घेऊन आज त्यांनी त्यांचं खरं कौर्य दाखवलेलं आहे. आणि दुसरीकडं लहान बाळाचं इतकी हेळसांड करून 6 दिवस मायेच्या माणसापासून त्याला दूर ठेवलं. आणि आज शेवटी रडत होतं बाळ, तुम्हाला फोनही आला होता असं समज? बाळ खूप रडत होतं आणि त्या रडणाऱ्या बाळाचं उद्या काय झालं असतं आणि तुम्ही प्रसारमाध्यमांनी दाखवल्यानंतर कुठंतरी त्यांच्यावरती परिणाम झाला आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनच हे बाळ आम्हाला मिळालं असं मला वाटतंय. तुम्ही पोलिसांकडे गेला त्यावेळी दखल घेतली नाही, एका घरी गेला त्यांनी बाळ दिलं नाही, पोलीस म्हटलं की न्यायालयाकडून तुम्ही ते बाळ घ्या, आणि आता परिस्थिती अशी आली की तुम्हाला हायवेला कुठेतरी बाळ तुमच्या ताब्यामध्ये द्यावं लागलं. हो, बाळ हे आमचं होतं आणि असं कुणाकडनं तरी घ्यायला आम्हाला ॲक्च्युली कसं तरी वाटत होतं. आम्ही ज्यावेळेस पोलिसांकडे गेलो त्यावेळेस पोलिसांनी सांगितले तुम्ही कायदेशीररित्या घ्या, आणि आम्ही त्या ठिकाणी कायदेशीर अर्जही केला. परंतु बाळ इतकं लहान होतं की त्याच्या उद्या जीवाला धोका निर्माण झाला असता, प्रक्रिया करायला किमान एका दिवस गेला की त्यांच्या कुटुंबातलं कोणी असतं. म्हणून प्रकाश हगवणेंनीच आम्हाला त्या चव्हाण कुटुंबियांकडे घेऊन गेले. आम्हाला ते माहीत नव्हतं कुठे राहतात. त्या चव्हाण कुटुंबियांकडे घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी जो काही प्रकार घडला तो त्यानंतर आम्ही घाबरून शेवटी पोलिसांमध्ये एक सांगायला गेलो त्या ठिकाणी, आणि आता आम्ही कर्वेनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवणार आहोत. कोणाच्या? निलेश चव्हाणच्या कुटुंबियांच्या वतीनं, कारण तो हा एक प्रकारे अपहरणाचा आणि आम्हाला भीती दाखवण्याचाच प्रकार आहे. खरं तर सार्वजनिक आयुष्यामध्ये एखादं कुटुंब असतं किंवा व्यक्ती असते तर लोक त्याच्याकडे थोडंसं आदराने पाहत नक्कीच असतात. मंदार, अत्यंत दिलाशाची बाब आहे की अखेर हे मूल पुन्हा एकदा आपल्या आजी आजोबांकडे म्हणजे कसपटे कुटुंबियांकडे गेलेलं आहे आणि एक हसू त्याच्या चेहऱ्यावरती उमटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.